काहीच लग्न होण्याच्या आधीच रॉकी एवढी सगळी कामं करतोय, बघू शकता. एवढी कामं कोणी केली आहेत का? हा रॉकी किती काम करतोस रे, बघा ना. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. सो खूप टायमानंतर आपण व्लॉग चालू केलेला आहे. रॉकीच्या बर्थडेला व्लॉग घेतलेला, आता 1 महिना होऊन गेलाय आणि परत 1 महिन्याने परत ब्लॉग चालू होणार आहे. आणि आता कंटिन्यू गाईज आम्ही व्लॉग करू. सध्या खूप 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 बिझी होतो. म्हणजे दिवस चालू झालेला आहे. म्हणजे ताई होती तर तिचं 9 मंथ चालू होतं, तर त्या सगळ्या गोष्टी. त्यात रॉकी नव्हता, रॉकी भाड्यावरती होता. प्लस गाईज आज खुश खबरी आहे, अहिल्या झालेली आहे मावशी. गाईज फायनली मावशी झालेली आहे. कोण झालंय ताईला मी ते तुम्हाला नंतर सांगेलच. अर्ध्यांना तर माहित पडलं असेल काय आहे, बट मी ब्लॉगच्या एंड पर्यंत तुम्हाला दाखवेल सुद्धा आणि तुम्हाला सांगेल सुद्धा कोण झालंय ते लास्टला. रॉकी कसं वाटते, काका झालास तू? मी खुश झालोय, भरपूर खुश झालो, म्हणून तर धावपळ करतोय. मला तर खूप 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 भारी वाटतंय. खूप म्हणजे काय मी तुम्हाला सांगूच नाही शकत. गाईज आता आम्ही चाललोय, म्हणजे आज तिचं डिस्चार्ज आहे, तिला घरी सोडणार आहे. तर आम्ही कारने तिला घरी सोडायला जातो. आणि गाडी पण कोणाची आहे? वंशू. तर आमची गाडी भाड्यावर गेली आहे, तर ऑप्शन नव्हतं, तर वंशूची गाडी घेतली. तर चला गाईज भेटूया. तुम्हाला मी ताईला पण भेटवते आणि आपण पुढे बोलू. बाय. रॉकीचं काम गाईज बघा, मला ड्रायव्हर केलंय, प्लस मला कुली केलं. मग काय, तुझ्या घरची कामं मी करते, माझ्या घरची करायला नको? कामं नाही माझीच. हा, माझी कोण? तुझी जबाबदारी आहे ही, माझी जिम्मेदारी आहे. जिम्मेदारी की तू काका झालायस तर माझी जिम्मेदारी आहे. तर काहीच निघालोय आता आम्ही. मावशी काय कामाची नाही. मावशी फक्त इथे बसणार. मावशी सीएनजी भरायला पैसे नाही दिले. मीच गाडी फुल केली गाईज, मी मावशी झाली ना. तिला बोला आता मला 500 रुपये पे करून दाखवा. अजिबात नाही देणार. तर गाईज आता आम्ही ताईला दाखवते. आता आम्ही आलो हॉस्पिटल जवळ, तर भेटूया. तिला कसं वाटतंय विचारू तिला. मग दिसतच आहेस तू मला दाखवत नाही, आळशी झाला एकदम. मला ब्लॉग मध्येच घेत नाही आता. चला गाईज भेटूया. आई बघा, आई न्यूली आई. अजून एक आहे गाईज, ट्विन्स होते पण एक डिलिव्हरी झाली नाही. आणि हे बाबा, कसं वाटतंय मग तुम्हाला? एकदम खुश आहे. मी अजून सांगितलं नाही कोण झालंय. आणि हा आपला गाडी चालवणारा. मग ताई कसं वाटतंय, काय फिलिंग काय आहे तुला, समजेल सांग ना. गाइस फुल आराम मध्ये, थोडं दुखतंय बिकतंय. अभी हम लोग जा रहे. पॅकिंग बघा, असं वाटतं महिनाभरासाठी आलेली. बेबी नाही बघा, काही बेबीच नाही तिथे पण नाही. चला भेटूया आता. आई बघा, आई ड्युटी चालू झाली आईची. कसं कर ताई. चला गाईज भेटूया पुढे. चला गाईज, मावशी चालली आता घरी. आता मावशी काय लवकर भेटायची ना, मावशी रडायला लागले. मावशीने 2 दिवस रडू नकोस, ताईला भेटून रड. आता मी रोज जायचं फिरायला नाही. आता रोज सॅटर्डे संडे विरारला आहे.
बघा बघूया येते का. चला रडू नको, राहू दे आता. काहीच मी जाते म्हणून रडायला लागली बघा. मावशीला मावशीला जॉब सोडावा लागेल. सांगायचं ना आपण मावशीला नको जाऊ म्हणून. हे बघा काय येऊन डेकोरेशन केलंय. विचारत ना चल. हे बघा माझी मेहनत. आता रडायला लागले. कसं वाटलं मग ऑन द स्पॉट डेकोरेशन. आणि हे फुलांचं होतं ते ताईच्या सासूने केलेलं. आम्ही वाट बघतो आता येतं. गाईच रडते बघा. गाईच निघालो आहे आणि बघा काहीच गेलो होतो. किती वाजता आलोय बघा, किती वाजता. बाबू बाय आमची पुसली घरी. बाय रडा लागली, मावशी बाहेर निघाली म्हणून. काय मावशी पण रडा लागली. काहीच मनच नाही करत आहे तिला आता सोडून जायचं. म्हणजे मी पण हॉस्पिटललाच होती, नाईटला डेला पूर्ण हॉस्पिटललाच होती. तुम्हाला माहिती आहे रविवारी ताईला म्हणजे डिलिव्हरी पेन झालं. त्याच्यानंतर माझी त्याच दिवशी रविवारी म्हणजे 3 वाजता आम्ही ताईला हॉस्पिटलला नेलं ना. माझी 5 वाजता ऑर्डर होती जेव्हा ताईला हॉस्पिटलला नेलं. मग ताईला मी हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि मी ऑर्डरला घेतली. आता सांग कोण झालंय. आणि हा इट्स बेबी गर्ल लक्ष्मी आलेली आहे आपल्या घरी. गाईज लक्ष्मी आलेली आहे. एवढी धावपळ झाली आणि लक्ष्मी आली आणि माझी ऑर्डर पण होती. परत ऑर्डर आहे. त्या दिवशी लक्ष्मीचा परत प्रोग्राम आहे, त्या दिवशी परत ऑर्डर आहे मला. तर म्हणजे पायगुण आपल्या लक्ष्मीचे खूप चांगले आहेत. मला तिला सोडून जायचं मनच नाही करत आहे. ही जाते, मी जातो बाईकडे. लय मजा आली तिच्यासोबत. असं भारी भारी वाटते मला. असं आमच्या घरामध्ये पहिलंच आहे बेबी. तर भारी वाटते एकदम. असं कसं तर होतंय आता मी तिला सोडून. तिथं जात जाईल तिथे शनिवार रविवार. ह्याला आता कमी भेटणार मी. हा पण माझ्या मागे मागे येईल शेपटी सारखा. टाइम नाही आपल्याकडे. लगेच घ्यायला येईल. सणा येऊ घ्यायला असा. मी बाईला घ्यायला तुला कशाला. तर आता आम्ही निघालोय. आता आम्ही जातो. वंशूची गाडी द्यायची. मग आता वंशू तेजू पण भेटतील आपल्याला. तर आपण त्यांना पण भेटूया, कंटिन्यू राहूया. आणि काहीच मुलगी झालेली आहे. तुम्हाला सॉरी आता हाईड करूनच थोडा टाइम आता आपण दाखवू तिला फेस. नंतर असते अशी जेवढी थोडी मोठी झाली की मग आपण फेस रिव्हील करू तिचा. मग तिला पण रील्स मध्ये घेऊ आपण. मग ती पण रील्स मध्ये येणार. माऊ मी पण माऊ बोलेल तूच काढ. बाबा माऊ बोलेल तेव्हा तर मी एडीच होऊन जाईल. हे लेडी नको पागल. लेडी जायचं माझं कसं होणार. गाडी चलाने पे ध्यान दे नाही तर होईल आपला अप्पा. आज मला झोप नाही लागणार. का ग रे शाळे. तू राहतो का तुझ्या प्राव्याशिवाय. आपल्याला झोपलं का. आमची प्राव्या पण म्हणजे रॉकीच्या भावाची मुलगी. ती पण अशीच आहे आमची. नुसती काका आईलू तेच करत असते आपले दिवसभर. आणि मी पण आता ताई होती म्हणून मी ह्याच्याकडे तर गेलीच नाही. भरपूर दिवस तिला भेटली पण नाहीये. मला कोण. चलो गाईज भेटूया नंतर आपल्या इथे पोचल्यावरती. आता आम्ही गाणे ऐकतो. कोणतं गाणं रॉकी. काली बिंदी ओम बट स्वाहा. चला बाय. गाइस देखो खाने के लिए लेके आई. अभी क्या करने का ऋषि स्माइल कर. बरं झालं पैसे कमी पडतील. जे बघायला आले त्यांना पार्टी न्यायला देते. आज ड्रायव्हर बनलेला ना बिचारा. मला काय माहिती कोण करतो. एक काका 4 वडापाव. 4 वडापाव आणि घरी जायचं. भांडी घासायला लावेल. काम सोडलं मी. 4 वडापाव देतो इनको. सांग पटापट.
खालो तेजू शी शेमड्या. काहीच काल ब्लॉग एंड नाही केला, डायरेक्ट खाऊन जाऊन डायरेक्ट झोपून गेलो. काय बोलताय? आता पण आलो याच्यासाठीच. हिच्यासाठी गाडीसाठी आलाय. आता जरा एक काम करायला आलोय, तर म्हटलं व्लॉग एंड नाही केला तर करून घेऊया गाईज. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नो नजर प्लीज. टाटा.